आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय। संविधानाच्या कलम 326 आरपी ऍक्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार कार्डशी आधार लिंक केलं जाणार आहे। निवडणूक आयोग आणि UIDAIच्या तांत्रिक तज्ञांच्या चर्चेनंतर मतदार कार्डशी आधार कार्ड लिंक केलं जाईल। निवडणूक आयोग, गृहसचिव, UIDAI आणि कायदा मंत्रालय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। तर आता मतदार कार्डला आधार लिंक होणार आहे। आधार लिंकिंगमुळे बोगस मतदार ओळखता येणार आहेत। प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करता येणार आहे। तसंच एका मतदाराच्या अनेक ठिकाणी नोंदीला सुद्धा यामुळे आळा बसणार आहे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक, नगर, पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे, या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील। आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे, पाहणी केली आहे, कुशावर्त तीर्थाची पाहणी केलेली आहे। आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा, ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात, तो आराखडा प्रशासनाने तयार केला। त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे। सन्माननीय दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे। कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात। आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो आहोत। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत, म्हणजे कुशावर्त एक आहेच पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि ASIच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही, पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं, यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या, अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं। लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ। नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे। जवळपास मला असं वाटतं 15 पूल, किती पूल आहेत? 11 पूल आपण त्या ठिकाणी बांधतो। रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत।
आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण ॲक्वायर करतो, त्याचाही विकास आपण करतो आहोत. घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी STPचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक ॲम्बिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे. एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल, आमचे शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आहे की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही. त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. सगळ्यात वॉरफुटिंगवर एक विषय जो येतोय तो म्हणजे गोदावरीच्या प्रदूषणाचा. कारण शहरातलं सिवेजचं जे पाणी आहे ते थेट गोदावरीत जात आहे. त्या अनुषंगानं खूप महत्वाचं म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये RFQ ऑलरेडी झालेला आहे. आता त्याचा RFP प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर 24 नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही STP पर्यंत नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे. त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केलेला आहे. जवळपास त्यालाच आपल्याला 1200 कोटी रुपये लागणार आहेत. त्र्यंबकच्या साधू महंतांनी मागणी केली की उत्तर प्रदेशप्रमाणे तुम्हीच पूर्ण जबाबदारी घ्या. माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच. पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत. आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो. आपण त्र्यंबकेश्वरला गेलात, कुशावर्ताची पाहणी केली, तिथलं पाणी बघून आपणही जरा खेद व्यक्त केला. काय सुधारणा करणं अपेक्षित आहे? त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं. त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलं आहे त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो आहोत. त्यांचा असा दावा आहे की ते हे पाणी स्वच्छ करू शकतात. त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल, एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार आहोत. ते खरं आहे, योग्य आहे ते. कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. आपण नाशिक याकरता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे, पण त्र्यंबकेश्वरचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. नाशिकचंही आहे पण त्र्यंबकेश्वरचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही त्यांनी मागणी केली आहे ती आम्ही मान्य करू. किती कोटी लोकांचा आपण यावेळेस अंदाज झाला? कारण आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही. कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता, त्याच्याही 3 पट लोक आले. त्यामुळे आता एकदा थोडा सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊ. आता तुम्हाला ते सांगू नाही, प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरणात साधू महंत नाही आहे. हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण आहे. कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात. त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे, हे अध्यात्माचं नाही आहे. अध्यात्माची बाजू हे साधू संत सांभाळतील, पण प्रशासनाची बाजू, मॅनेजमेंटची बाजू, व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळेल. आज मैं सबसे पहले भारत सरकार का आभार व्यक्त करता हूं कि भारत सरकार ने एकंदरीतच आता आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या ठिकाणाहून त्यांनी पत्रकार परिषदेत घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर मांडले आहेत. 1100 कोटी रुपयांचा आराखडा त्यांनी विकास आराखडा जो आहे तो त्र्यंबकेश्वरासाठी सांगितला आहे आणि त्याचं काम कसं असणार, कधीपासून सुरुवात होणार, संपूर्ण प्लॅनिंग सांगितली आहे.
आणि यानंतर आता थेट जातोय आपण दिल्ली हायकोर्ट संदर्भातल्या बातमीकडे. दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्या आहेत. सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओही जाहीर केलाय. यशवंत वर्मांच्या घराला आग लागली होती आणि याच आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती. पण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केला. आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवरती नोटांचा व्हिडिओ अपलोड केलाय. दरम्यान यशवंत वर्मांची अलाहाबाद कोर्टात बदली झाली आहे. शिवाय या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तर न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या होत्या. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून याची चौकशी होणार आहे. न्यायमूर्ती वर्मांचं गेल्या 6 महिन्यांचं कॉल रेकॉर्ड सुद्धा तपासले जाणार आहेत. आणि यानंतर बातमी ठाकरे गटासंदर्भात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नारायण राणेंचा दावा खोटा ठरवलाय. उद्धव ठाकरेंचं राणेंशी बोलणं झालेलं नाही. उलट नारायण राणेंच्या अटकेनंतर राणे कुटुंब आणि शहांनी फोन केल्याचा दावा राऊतांनी केलेला आहे. नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला. आता राणे साहेब स्वतः आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही. पण राणे साहेब सांगतायत तर काही तथ्य असेल. माझं या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही. नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं, त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या. केंद्रातून फोन आले, अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी, किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल केले ना. आणि यानंतर अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे मनसेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आलेत. मुंबई अध्यक्षपदी आता संदीप देशपांडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमित ठाकरेंकडे सर्व गटाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय समितीची जबाबदारी ही नितीन सरदेसाईंकडे असेल. केंद्रीय समिती ही सर्व विभाग अध्यक्षांवरती लक्ष ठेवणार आहे. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, आपण पाहतोय संघटनात्मक बदल झालेत, का महत्वाचे आहेत हे बदल? नक्कीच मनसेचे संघटनात्मक बदल करतायत. पहिल्यांदाच संघटनात्मक बदल आहेत ते मनसे पक्षात होत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हे बदल आहेत. आगामी पालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगाने हे बदल आहेत. यामध्ये पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष सोडून इतर शहर अध्यक्ष केले आहेत मुंबईमध्ये. यामध्ये आता मुंबई शहर अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. हा एक नवा बदल या ठिकाणी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात आलेला आहे. मुंबई शहर अध्यक्षांच्या खाली संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली 3 उपाध्यक्ष असतील. याशिवाय उपाध्यक्षांच्या खाली इतर विभाग अध्यक्ष असतील. अशा पद्धतीचे एकंदरीत पक्षबांधणीत बदल करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय मुंबईतील विभाग अध्यक्ष आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय समिती नेमण्यात आले. नेतृत्व हे नितीन सरदेसाई करणार आहेत. तर दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय उपशाखाध्यक्ष केंद्रीय समिती यांची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. नक्कीच गिरीश, आपण पाहतोय अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसारच आता प्रत्येकाला अनेक जणांना नवीन जबाबदारी मिळालेली आहे. ही जबाबदारी कशी पेलवली जाते आणि या सगळ्या बदलांचे परिणाम नेमकं आगामी पालिका निवडणुकांवरती कसे होणार आहेत पाहावं लागणार आहे. प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर आपण वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. प्रत्येक गावात मराठा सेवकाची नियुक्ती करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. धाराशिवला 13 प्रकारच्या गुन्ह्यांतील 170 मराठा आंदोलकांचे गुन्हे निकाली काढलेत. मराठा आंदोलनाच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवणं, कायदे शासकीय कामात अडथळा आणणं, प्राण्याचा अमानुष छळ करणं, टायर जाळणं, रस्ता रोको करणं असे अनेक प्रकारचे गुन्हे मागे घेतलेत. तर कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्यानं आटतोय आणि त्यामुळे आता भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांतील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे. तशा आशयाचं पत्रही पालिका प्रशासनानं पाठवलंय. पुण्यातील वारजे इथे मुख्य जलवाहिनी फुटल्यानं या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता पेच क्रमांक 2ची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शहरातल्या अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. ही माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं दिली आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव रंजन पांडेला झारखंडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय. राजीव पांडेवरती उन्ननाथन अरुणाचलमच्या मार्फत 15 कोटी घेतल्याचा आरोप आहे. तर न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतीये. फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरून तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला आणि यामधून सरकारला 72 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली. देवळाली भुसावळ आणि भुसावळ देवळाली ही मेमू गाडी आजपासून 4 दिवस म्हणजे 23 ते 26 तारखेपर्यंत रेल्वेच्या कामानिमित्त रद्द करण्यात आली आहे. मेमू रद्द झाल्यानं लहान स्थानकांवरील प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत आणि त्याबरोबरच नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावेल. या रेल्वे गाडीची 24 अतिरिक्त फेऱ्या होतील आणि त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकूण 566 कोटी जमेचा आणि तब्बल 648 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ती 17 कोटींनी कमी झाली आहे. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केलाय. कोरटकरच्या घरी तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतलाय आणि म्हणून तो आता दुबईला पळून गेल्याची अफवाच असल्याचं उघड झालंय. कोरटकरचा व्हायरल झालेला फोटो 2023 मधील असल्याचा त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं होतं. दिल्ली हायकोर्टचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात. सुप्रीम कोर्टनं नोटांचा व्हिडिओही जारी केलाय. यशवंत वर्मांच्या घराला आग लागली होती आणि या आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या. IPL 2025ला सुरुवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळला गेला आणि या सामन्यापूर्वी इडन गार्डन्सवरती ओपनिंग सेरेमनी झाली. या कार्यक्रमात शाहरुख खान सोबत विराट कोहली पठाण गाण्यावरती थिरकताना दिसला. मुंबईतील आदिवासी समाजाचं सर्वेक्षण होणार आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनीच या संदर्भातले आदेश दिलेत. 15 एप्रिलपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे आणि यात मुंबई उपनगरातील 222 आदिवासी पाड्यांमध्ये सर्वेक्षण होईल. तुळजाभवानी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली आहे. अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे प्रस्तावही देण्यात आलाय. ही माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी दिली आहे. कोलकात्याच्या अनेकलमध्ये देवीच्या यात्रेदरम्यान 100 फूट उंचीचा रथ कोसळलाय आणि यामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय. रथ कोसळताना कॅमेऱ्यात कैद झालाय.
आणि आता एक मोठी बातमी एका विधानासंदर्भात आहे. कुणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझ्या पाठीशी देवाभाऊ आहेत. माझं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही, त्यामुळे माझ्या नादाला कोणीच लागायचं नाही, असा इशाराच मंत्री जयकुमार गोरेंनी दिलाय. सोलापूरच्या एका कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंची तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली. किती अडवया, किती थांबवायचा प्रयत्न करा, किती भावल्या बांधा, पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहे, तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. आणि माझ्या पाठीशी देवाभाऊ उभा राहिला, माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी राहिली. आणि या सविस्तर बातमीनंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे आपण वळतोय. राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राज्यातील तापमानात अंशतः घट झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांतील पारा 40च्याही खाली गेलाय. विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. उष्माघाताची लाट काहीशी ओसरली आहे. परभणी, बीड, सांगली, सातारा आणि नाशिकमध्ये सुद्धा तापमान घसरत आहे. पुण्यात रविवारी 36 डिग्री तापमानाची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा कहर वाढतोय. परिणामी माठाच्या मागणीतही वाढ झाली आहे. बाजारपेठेत माठ खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होतीये, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत 30 ते 40% वाढ झाली आहे. माठांचे वेगवेगळे प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत. पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांची कर, पाणी यासह अन्य विषयांवरती मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे. ही माहिती मंत्री उदय सामंतांनी अधिवेशनात दिली. 32 गावांतून कोट्यवधींचा कर महापालिकेला मिळतो. वाशिमच्या रिसोड लोणार मार्गावरती लोणी गावाजवळ 4 चाकीनं ट्रॅव्हल्सला धडक दिल्यानं अपघात झाला. हा अपघात एका वळणावरती झाला आणि या अपघातात 4 चाकीमधील 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड शहरातील भेदा चौकात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक हॉस्पिटलमध्ये घुसला. ट्रकनं भेदा हॉस्पिटलचं लोखंडी गेट तोडलं. पार्किंगला असलेल्या 2 दुचाकींचं नुकसान झालं, तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. लांजातील बेनी इथल्या गवताच्या वरंडीला भीषण आग लागली. साठवणूक करून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्याला ही भीषण आग लागली होती. लांजा नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब नाहीये आणि म्हणून भीषण आगीवरती नियंत्रण मिळवणं अशक्य झालं. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी अगदी आनंदाची बातमी आहे. भारतात आता लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाला केंद्रीय औषध नियंत्रण संघटनेकडून मान्यता देण्यात आली आहे आणि म्हणून आता लठ्ठपणा कमी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या इंजेक्शनचे दर हे सामान्यांच्या आवाक्यातच ठेवण्यात आले आणि म्हणून सर्वांनाच हे इंजेक्शन परवडणार आहे. 2.5 मिलीग्रॅमच्या इंजेक्शनची किंमत 3,500 रुपये आणि 5 मिलीग्रॅमची किंमत 4,375 रुपये इतकी आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेची दिग्गज कंपनी एली लिलीनं मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच भारतात हे औषध बाजारात आणलंय. लठ्ठपणा, वजन कमी करणं आणि टाईप 2च्या डायबिटीजसाठी हे औषध तयार करण्यात आलंय. हे खरं आहे की वजन काही प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी काही औषधं आता येऊ घातलेली आहेत. वजन ही एक अतिशय मोठी समस्या आज जागतिक लेवलला त्रास देते. आपण पाहतोय की सोशल मीडियानं संपूर्ण जगाला जवळ आणलंय, पण आपल्या समोर असलेल्या माणसांना आपल्यापासून लांब केलंय. व्हर्च्युअल नाती जोडताना खरी नाती हरवत असल्याचं चिंताजनक सत्य समोर आलंय. पाहूयात या संदर्भातला विशेष रिपोर्ट. सोशल मीडियामुळे वाढले घटस्फोट. महाराष्ट्रात घटस्फोटांची संख्या सर्वाधिक. व्हर्च्युअल नाती जोडताना खरी नाती हरवतायत.
सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलंय. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला आपण संपर्क करू शकतो ते केवळ सोशल मीडियाद्वारे. कित्येक वर्ष न भेटलेले जिवलग मित्रमैत्रिणी सुद्धा आपल्याला सोशल मीडियावरच सापडतात. पण जगाला जवळ आणणारं हेच सोशल मीडिया आपल्या समोर असलेल्या व्यक्तीपासून आपल्याला लांब करत असल्याचे समोर आले. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होत आहे. गेल्या 3 वर्षात घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणात समोर आलेलं आहे. काय आहेत कारण घटस्फोटांची पाहूया. व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण होणारे तणाव, नोकरीमुळे जोडीदाराला कमी वेळ देणं, महागाई, आर्थिक जुळवाजुळव, जबाबदाऱ्यांमुळे नात्यातील ओलावा कमी होणं, वैवाहिक नातेसंबंधांबाबत संशयाचं वातावरण. दिल्ली, मुंबई, बँगलोर, कोलकाता, लखनौ, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या अर्जांची संख्या तिपटीने वाढली आहे. कम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर या नियतकालिकामध्ये संशोधन प्रसिद्ध झाले. नवरा बायको सोशल मीडियाच्या रील्समध्येच अडकल्याने वैवाहिक नाती संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचं या अहवालातून ठळकपणे पुढे आलेलं आहे. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक घटस्फोटांची प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान कोणत्या राज्यात घटस्फोटांचं प्रमाण किती आहे पाहूया. महाराष्ट्रात 18.7%, कर्नाटकात 11.7%, पश्चिम बंगालमध्ये 8.2%, दिल्लीमध्ये रोल करायचा. तुम्ही आत्ताच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे, मोठी गोष्ट केलेली आहे. मुंबईमध्ये नव्याने काही पदरचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष, आजपर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं, तर याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष 3 आणि शहर अध्यक्ष 1. त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं. आता कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. पश्चिमेकडचा भाग म्हणजे उपनगर, पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा हा कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आला आहे. आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे उपशहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे. आणि तसंच खालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे, काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील. तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची, बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे, त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे, अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे बरेच लोक येतात त्याच्यामध्ये यादीमध्ये. मी तुम्हाला वरवरची फक्त सांगतोय, जसं अविनाश अभ्यंकर आहेत, म्हणजे संजय चित्रे आहेत, शिरीष सावंत आहेत, असे बरेचसे. तसंच ठाण्याचं केलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, अभिजित पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील, आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या विंग्स, गजानन काळे एक बघतील. तर या प्रकारे म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दृष्टिकोनातून ही रचना करण्यात आलेली आहे. बघू कसं यश येते. संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे. आत्ता पहिल्यांदा मुंबईने ठाणा केलं आहे, फक्त ठाणा, म्हणजे पालघर पण नाही.
तर त्याच्यामुळे ही आत्ता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल. ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे का? ज्या केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलंय त्यांच्या मला सांगून नक्की, परंतु तो निर्णय त्यांचा असेल आणि पण मला त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळे नमूद केलेलं आहे गोष्टी की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय याचं कारण मला लागेल. तुम्हाला वाटतं जबाबदारी निश्चित होईल, कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण करता तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, गर्दी खूप होते, मात्र मतपरिवर्तन ते कुठेतरी होत नव्हतं. ही जबाबदारी निश्चित केल्यामुळे याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात. कळलं का? मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायचे, पण सत्ता खूप नंतर आली. कळलं का? आणि बाळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालंय. त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला की आपण तुमच्याशी चर्चा करू. सर, एक विशेष तंबी सुद्धा देण्यात आलेली आहे काय? जातीयवादी किंवा 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी मला जे बोलायचं ते मी बोलेन. गुढीपाडव्याला खेळाकडे घ्या वर्षी, पण मागच्या वर्षी सारखं गुढीपाडव्याला नेमकं काय? महाराष्ट्र